राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार मोफत दप्तर. शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय जारी. 174 कोटी 19 लाखांचा प्रस्ताव अटी शर्तींसह मंजूर. राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी दरमहा आर्थिक मदत 2,000 रुपये पॉकेट मनी उपलब्ध करून देण्याचा उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा प्रयत्न. कमवा आणि शिका या धर्तीवर मुलींसाठी महिन्याला 2,000 रुपये देण्याचा प्रयत्न. पॉकेट मनीमुळे मुलं वाया गेली तर काय करणार? मनविसेचे अमित ठाकरेंचा चंद्रकांत पाटील यांना सवाल. मुलांना व्यसन लागलं तर त्याची जबाबदारी सरकार घेणार का? सवाल उपस्थित. पॉकेट मनी हे देणं हे आई वडिलांचं काम असतं. जर त्या 2,000 मध्ये 2,000 माझ्या मुलाला नसतील द्यायचे मला आणि सरकार देत असेल उगाच, तर जबाबदारी सरकार घेणार आहे का? फुकट पैसे कसले वाटताय तुम्ही? कॉलेजची हालत पहिले नीट करा ना. कॉलेज लेवलला तुम्ही फुकट पैसे देताय. फुकट पैसे दिल्यावर ह्या वयात फुकट पैसे दिल्यावर त्यांना कमवायची इच्छा राहील पुढे? वाशिमच्या चाकूरमधील शाळेतील विद्यार्थ्यांच्या समस्यांचा पाडा थेट अधिकाऱ्यांच्या कार्यालयात. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा आजही मूलभूत सुविधांसाठी संघर्ष. शाळेतील शौचालयाला दरवाजा नाही तर विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातल्या पळसण गावातील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सोयी सुविधा मिळत नाहीत. ठाकरेंच्या शिवसेनेच्या कृष्णा चौधरी यांचा आरोप. आश्रमशाळेत राहणाऱ्या 440 विद्यार्थी आता सोयी सुविधा मिळत नसल्याचा आरोप होतोय. या विद्यार्थ्यांना जमिनीवरच झोपावं लागतंय. धाराशिव जिल्ह्यातल्या होर्टी येथील दिव्यांग अस्थिव्यंग निवासी शाळेची दुरवस्था. म्हशीच्या गोठ्यात ठेवण्यात येते मुलांचं अन्न. वर्गखोल्या, सिमेंटची पोती आणि शाळेतील रद्दीचे गठ्ठे. विद्यार्थ्यांना जेवणही मिळत नसल्याची माहिती. शाळा प्रशासन आणि संस्था चालकांचं अक्षम्य दुर्लक्ष. जालना जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था. खराब रस्त्यांमुळे मुलींना शिक्षण सोडावं लागतंय. युनिसेफच्या सहकार्यानं सुरू असलेल्या उपक्रमात आयुष्मान खुरानाचा सहभाग. आयुष्मान हा युनिसेफ इंडियाचा राष्ट्रीय सदिच्छा दूत. वसई विरार शहरातील खड्ड्यांविरोधात सामाजिक कार्यकर्ते विवेक तिवारींचं 5 दिवसांपासून आमरण उपोषण. मात्र महापालिकेकडून दखल नाही. सीजेपीचे प्रमुख अभिजित दिपकेंनी व्हिडिओ कॉलद्वारे साधला तिवारी यांच्याशी संवाद. जळगाव महापालिका प्रशासनाचं आश्वासन हवेतच. संतप्त सत्ताधारी नगरसेवकांनी स्वखर्चानं बुजवले खड्डे. सत्ताधारी नगरसेवकांकडून महापालिका प्रशासनाला पुन्हा एकदा घरचा आहे. अधिकारी वर्ग वेळ काढूपणा करत होता. पावसाचे ओलावा आहे, पाऊस आहे अशी सबबही आम्हाला देत होते. त्यावेळेस आम्हाला लक्षात आलं की हा वेळ काढूपणा चाललेला आहे. पण नागरिकांची होणारी गैरसोय बघता आज आम्ही स्वखर्चाने आकाशवाणी चौकातले खड्डे बुजवण्याचा शेवटी निर्णय घेतलेला आहे. अत्यंत चांगलं काम या ठिकाणी वैशालीताई करत आहे. चांगलं काम करणाऱ्याच्या पाठीमागे नेहमीच उभं राहिलं पाहिजे. या ठिकाणी ताईंनी स्वखर्चाने हे काम हाती घेतलेलं आहे. नाईलाज असतो का होईना त्यांनी हे काम करताय, कारण त्यांना त्या लक्षात आलं की रोज नागरिक हजारो संख्येने इथं जातात, त्यांना त्रास होतो. त्या नागरिकांचा त्रास त्यांनी समजून घेतला आणि एक आदर्श नगरसेवक होण्याची प्रचिती या ठिकाणी ताईंनी दिलेली आहे. मनोज जरांगे 29 ऑगस्टपासून जालन्यातल्या आंतरवली सराटीत आमरण उपोषण करणार. प्रश्न सुटला नाही तर उपोषण सुरू असतानाच मुंबईला जाणार. जरांगे पाटलांची घोषणा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमुळे उपोषणाला बसण्याची वेळ आल्याचा आरोप. आज मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपचे आमदार प्रसाद लाड जरांगेंची भेट घेणार. मनोज जरांगे यांच्याशी संवाद साधून त्यांचे गैरसमज दूर करणार. 29 ऑगस्टला होणाऱ्या उपोषणावर तोडगा काढण्याचा प्रयत्न. शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सुनावणी. आज ठाकरेंच्या शिवसेनेचा युक्तिवाद संपणार. देवदत्त कामत आज अर्धा तास युक्तिवाद करणार. आमदार अपात्रतेवर उद्धव ठाकरेंच्या वतीनं युक्तिवाद सुरू, तर एकनाथ शिंदेंचे वकील पुढील आठवड्यात युक्तिवाद करण्याची शक्यता. धाराशिवच्या कळंब नगर परिषदेत ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. गटनेत्यासह सर्वच्या सर्व 10 नगरसेवक आज भाजपात प्रवेश करणार. सूत्रांची माहिती. उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या लोकप्रतिनिधींच्या बैठकीकडे नगरसेवकांनी फिरवली होती पाठ. नाशिक महापालिकेची आज महासभा. नाशिकमध्ये सध्या खड्ड्यांच्या प्रश्नावरून वाद, तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या मोर्चानंतर आज पुन्हा खड्ड्यांच्या प्रश्नावरून महासभेत प्रचंड गोंधळ होण्याची शक्यता.
नवी मुंबई महानगरपालिकेची आज महासभा. क्लस्टर योजना आणि तुर्भे येथील डम्पिंग ग्राउंडला असणारा शिवसेनेचा विरोध, यावरून गोंधळ होण्याची शक्यता. तर सरसकट क्लस्टर योजना लागू करण्यास भाजपचा विरोध. की आपण कधीही काय अनाऊन्स केलं तिकडे बाजूला येऊन स्टॉल लावतात, कारण विद्यार्थी त्यांना विचारत नाही. त्याच्यामुळे आयत्या ते ह्याच्यात पाणी काय हात धुवून घेऊ आपण, तसं त्यांचं झालंय. आपण सगळ्यांचा मान ठेवून बाहेर लावतो, ह्यांनी गेटवर लावलं. प्लस मुलींना हात लावलं, मुलींना हात धरून कुठेतरी घेऊन चाललेलं, हे मला तिकडनं कळलं. तुमची मला वाटतं भाजपची संघटना आहे, तुमची एक विंग जी भाजप सत्तेत आहे. तुम्हाला पाहिजे तर उत्तम कामं करू शकतो तुम्ही विद्यार्थ्यांसाठी, की तुम्ही करत नाही आहात आणि तुम्हाला ह्या गोष्टी करायची गरज पडते. मुलींवर हात टाकल्यावर तुम्हाला मारणारच. आमदार गोपीचंद पडळकर जत तालुक्यात दुसऱ्यांनी केलेल्या कामाचं उद्घाटन करतात. पडळकर यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा. सांगलीतल्या जतमधील राष्ट्रवादीच्या नेत्यांची टीका. दुसऱ्यांनी मंजूर केलेले कामं, दुसरे संस्थेची कामं उद्घाटन करून, भूमिपूजन करून फुकटचे श्रेय घेण्याचे प्रयत्न करायला लागले. तुम्ही जे जाहीर केले ते होत नसेल तर राजीनामा द्या आणि दुसऱ्यांनी मंजूर केलेले कामाचं भूमिपूजन करून श्रेय घ्यायचे असले धंदा बंद करावे. बीडमध्ये नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगराध्यक्षा प्रेमलता पारवे आणि उपाध्यक्ष विनोद मुळूक यांच्यात खडाजंगी. राष्ट्रवादीमधील गटबाजी समोर, तर वाद मिटवण्यासाठी सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत मुंबईत होणार बैठक. मुंबई उच्च न्यायालयाचा मंत्री मंगलप्रभात लोढा यांना दिलासा. लोढांविरोधातील दाखल कायदेशीर प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय. ठोस पुरावे नसल्यानं 2008 मधील सत्र न्यायालयाचा आदेश उच्च न्यायालयाकडून कायम. सरसंघचालक मोहन भागवत 29 ऑगस्टला न्यूयॉर्क दौऱ्यावर. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याची अमेरिकेत मागणी. अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वतंत्रता आयोगाच्या अधिकाऱ्यांची मागणी. तर सरकारी नेत्यांनीही संघाच्या नेत्यांना भेटू नये अशी भूमिका. तामिळनाडूत 234 आमदारांना मिळणार सरकारी कार. मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या सरकारचा निर्णय. कारच्या देखभालीसाठी महिन्याला 75,000 रुपये देणार. प्रत्येक आमदार स्वीय सचिव ठेवू शकणार. आमदारांच्या स्वीय सचिवाला महिन्याला 25,000चा पगार. मुंबईसह महाराष्ट्रात मराठी न येणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर आजपासून कारवाई. आरटीओचं वायुवेग पथक जागेवर बॅच लायसन्स सस्पेंड करणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची ठाम भूमिका. तर नियमाचं पालन न केल्यास चालकाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचीही तरतूद. मुंबईत एका कॅब चालकानं प्रवाशांना मराठीत ओटीपी सांगितल्यावर संताप व्यक्त केलाय. ॲप इंग्रजीत आहे, त्यामुळे इंग्रजीतच ओटीपी सांगावा. कॅब चालकाचं मत, मराठीतच बोलणार असल्याचं प्रवाशांना सांगितल्यानं वाद. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. कुंभमेळ्यासाठीच्या 2,270 कोटींच्या 18 रस्ते प्रकल्पांची चौकशी होणार. मंत्री गिरीश महाजन यांची माहिती. विशेष चौकशी समिती स्थापन. समितीला 15 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश.